नमस्कार, मी मोहम्मद सिकंदर, हिंदू मराठी बातमीपत्रात स्वागत. बातमी आहे शिवसेना पक्ष प्रवेश. शिवसेना हा हिंदुत्व विचाराचा पक्ष म्हणून ओळख आहे. शेतकरी नेते तथा माजी आमदार शंकरांना धोंडगे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कंधार शहरातील शेकडो मुस्लिम समाजाच्या तरुणांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे. सध्या कोणत्याच निवडणुका नसतानाही लोहा कंधार मतदारसंघातील तरुणांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश करण्याचा ओघ वाढला आहे. निवडणुका दूर असल्या तरीही शिवसेनेच्या माध्यमातून शंकरांना धोंडगे यांना राजकीय चांगले दिवस येताना दिसत आहे. एकनाथराव शिंदे साहेबांचा, एकनाथराव शिंदे साहेबांचा, शंकरांना धोंडगेचा, शंकरांना धोंडगेचा. आवाज कुणाचा? आवाज कुणाचा? अण्णा आज कंधार शहरातील कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे, याबद्दल काय? ही चांगली लक्षणं आहेत, कारण आज कंधार शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर शेकडो कार्यकर्त्यांनी एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वावर आणि शिवसेनेवर आणि आमच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला. खरं तर हा काही निवडणुकीचा काळ नाही, काही नाही, पण मी बघतो आहे की गेली 2, 2.5, 3 महिन्यापासून या कार्यालयामध्ये असा एकही दिवस खाली नाही की ज्या दिवशी ग्रामीण भागातला असेल, शहरातला असेल किंवा इतर पक्षातले जे कोणी चळवळीतले असतील, कार्यकर्ते असतील, ते शिवसेनेमध्ये आपल्यासोबत काम करायच्या इच्छेने इथं प्रवेशासाठी येत आहेत. ही येणाऱ्या काळातली या क्षेत्राला साठी एक चांगली लक्षणं आहेत. मला वाटते हा मतदारसंघ किंवा हे क्षेत्र येणाऱ्या काळात नक्की शिवसेनेचा बालेकिल्ला झाल्याशिवाय राहणार नाही. आणि गेली 30-40 वर्ष आम्ही या क्षेत्रात काम करणारे असल्यामुळे आमच्या सगळ्या कामाचा, कार्यकर्त्याच्या कामाचा, एकमेकाच्या स्वभावाचा सगळ्यांना एकमेकाला परिचय आहे. फक्त मधल्या काळामध्ये काही यांना मार्ग दिसत नव्हता. अनेक मंडळी सुप्त आणि शांत होती, पण 29 तारखेला एकनाथराव शिंदेच्या साहेबांच्या उपस्थितीत जो मेळावा झाला, त्या मेळाव्यानंतर नुसतं कंधार लोहातच नाही, पण एकूण नांदेड जिल्ह्यात सुद्धा आणि आजूबाजूच्या जिल्ह्यात सुद्धा एक मोठं बदलाचं वारं किंवा बदलाची परिस्थिती तयार झालेली आहे. आणि मोठ्या प्रमाणावर हा ओघ याही भागात आहे, महाराष्ट्रातही मी बघतो आहे की मोठ्या प्रमाणावर शिवसेनेकडे एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वात ओघ